आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आजपासून महागला। रिक्षाचे किमान भाडे 26 रुपये तर टॅक्सीचे किमान भाडे 31 रुपये असणार। पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। नदी फेसाळल्यामुळे आसपासच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ। अवैधरित्या चालणाऱ्या कंपनीतील रसायनयुक्त पाण्यामुळे नदी प्रदूषित। सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा पुअर लेडी असा उल्लेख। सत्ताधारी आक्रमक। राष्ट्रपती भवनाकडूनही प्रत्युत्तर। राष्ट्रपती भाषणावेळी थकल्या होत्या, त्याच गोष्टी परत बोलत होत्या। संसद भवन परिसरात सोनिया गांधींचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई पायगा गावाचे सरपंच मंगेश साबळे आक्रमक। जलजीवन मिशनचं काम रखडल्याने साडी नेसून जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर आंदोलन। सातारा जिल्ह्यात पीक विमा योजनेसाठी आलेले 18,000 अर्ज बोगस। कांदा लागवड न करताच विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न। बोगस अर्ज कृषी विभागाकडून रद्द। जिल्हा कृषी अधीक्षकांची माहिती। जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंना भेटू देत नसल्यानं शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयातच गोंधळ। पंकजा मुंडेंची बैठक सुरू असताना दालनाशेजारीच घडला प्रकार। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील गुंडगाव गावात केस गळतीचे एकूण 30 रुग्ण। या रुग्णांचं मनोबल उंचावण्यासाठी गावकऱ्यांनी स्वतःचा मुंडन करत घेतला पुढाकार। आरोग्य विभागाच्या विविध शाखांकडून औषधोपचार सुरू। तणनाशकाच्या फवारणीमुळे 15 हेक्टरवरील कांद्याचं नुकसान। 19 शेतकऱ्यांना फटका। येवल्याच्या मुखेडमधील प्रकार। शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी। कुंभमेळ्याच्या नावावर नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप। सूरज मिश्रा नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। पोलीस आयुक्त कार्यालयासमोर नागरिकांचा ठिय्या।